दरम्यान नवीन योजनांच्या घोषणेमुळे राज्याला आर्थिक दबावाचा सामना करावा लागतोय। सुधारित प्रशासकीय मान्यता मागणाऱ्या प्रस्तावावर वित्त विभागाने हे उत्तर दिलंय। क्रीडा संकुल बांधण्यासाठी 1781 कोटींच्या सुधारित प्रशासकीय मंजुरीची मागणी करण्यात आली, तर महसूल तूट 3% सरकार अतिरिक्त जबाबदारी स्वीकारू शकत नाही असं वित्त विभागाने म्हटलंय। वित्त विभागाच्या विरोधानंतरही सरकारकडून सुधारित मंजुरी देण्यात आली आहे। आणि याच संदर्भात आपण अधिक अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडून। अक्षय, प्रणिता, मागच्या कॅबिनेटमध्ये क्रीडा विभागाला नवीन क्रीडा संकुल उभारण्याकरता जवळपास 1781 कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता जी आहे ती मंजूर झालेली आहे। या सगळ्या संदर्भात अर्थ विभागाकडनं एक कॅबिनेट नोट जी आहे ती आता प्रस्तुत करण्यात आलेली आहे। त्या संपूर्ण कॅबिनेटच्या नोटमध्ये या सगळ्या नवीन योजनांमुळे महाराष्ट्र आर्थिक दबावाला सामोरं जात आहे असं त्या नोटमध्ये वित्त विभागाचं म्हणणं आहे। आणि त्याचसोबतच नवीन योजनांच्या घोषणामुळे महाराष्ट्र सरकारला आर्थिक दबावाचा सामना करावा लागत आहे। परिणामी ते वाढीव दायित्व स्वीकारू शकत नाही असे राज्याच्या वित्त विभागाने क्रीडा विभागाला या संपूर्ण प्रस्तावात म्हटलेलं आहे। आणि राज्याच्या क्रीडा संकुल बांधण्यासाठी 1781 कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मंजुरीची मागणी जी आहे ती क्रीडा विभागाने केलेली होती आणि ती मंत्रिमंडळाने देखील त्याला मंजुरी दिलेली आहे। त्यानंतर वित्त विभागाकडनं ही सगळी आपली हे सगळं जे आपलं म्हणणं आहे ते संपूर्ण कॅबिनेटच्या नोटमध्ये जे आहे ते करण्यात आलेलं आहे। परंतु ही जी वित्त विभागाने जी मागणी केलेली होती क्रीडा संकुल बांधण्याच्या संदर्भातली नवीन सुधारणा 1781 कोटी रुपयांची, त्याच्यामध्ये अनेक पटींनी वाढ झालेली आहे आणि त्याची कारणं देखील ही इतकी रक्कम कशी वाढलेली आहे त्या सगळ्या संदर्भातल्या रकमेच्या कारण जे आहे ते अजून देखील क्रीडा विभागाकडनं दिलेलं नाहीये असं देखील त्या संपूर्ण प्रस्तावित नोटमध्ये जे आहे ते वित्त विभागाने सुधारित मान्यतेच्या प्रस्तावावर वित्त विभागाने उत्तर दिलंय। अक्षय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।